मित्रांनो, 7 तारखेपासून प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होईल. पण त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात तयार होणारं ग्रहमान 6 राशींना असा काही लाभ करून देईल की या 6 राशींवर गणपती बाप्पाची कृपाच होणार आहे असंच वाटेल. कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना कोणते चांगले अनुभव येणार आहेत, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. तसेच तुम्हीही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये जसं गणपती बाप्पाचं आगमन होतंय, ज्येष्ठ गौरीचं आगमन होतंय, तसेच अनेक शुभयोग जुळून आले आहेत आणि त्याचा फायदा होणारी पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांना अनेक प्रकारे हा काळ आनंददायी ठरू शकेल. नशिबाची योग्य साथ मिळताना दिसेल. आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकेल. जे काम प्रलंबित होतं ते सुद्धा पूर्ण होताना दिसेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं धनलाभाची शक्यता आहे. नोकरदारांना सुद्धा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा नोकरीच्या चांगल्या संधी या काळात चालून येऊ शकतात. फक्त काही गोष्टींची काळजी मेष राशीच्या लोकांना घ्यायची आहे आणि ती म्हणजे या काळामध्ये तुमच्या वागण्याने किंवा बोलण्याने इतरांना दुखावू नका. एवढी गोष्ट सांभाळली तर तुमच्या कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदच आनंद असेल. कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला या काळात मिळताना दिसेल. व्यावसायिकांना सुद्धा अपेक्षित नफा या काळात मिळताना दिसेल. एकंदरीतच गणपती बाप्पाचं आगमन तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारं ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव येणारी दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीला सुद्धा या काळात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. भाग्यामध्ये वृद्धी होईल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा नक्कीच मजबूत झालेली दिसून येईल. कारण व्यवसायातही लाभ होईल आणि त्याचबरोबर वैवाहिक जीवनातही सुखद क्षण अनुभवतील. सिंह राशीच्या लोकांसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात त्यांच्या मुलांकडून त्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काळजी फक्त एवढ्याच गोष्टीची घ्यायची आहे ती म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. अनावश्यक खर्च टाळायचा आहे. त्यानंतर आता वळूयात कन्या राशीकडे. कन्या राशीसाठी सुद्धा येणारा काळ चांगलाच सिद्ध होणार आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली दिसेल. चांगल्या नव्या संधी तुमच्या समोर येतील. नोकरी बदलायची तुमची इच्छा असेल तर तुमची ती सुद्धा इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. तसेच भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्हाला सुद्धा एखादी चांगली बातमी कळू शकते. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी चांगला सन्मान देखील तुम्हाला मिळताना दिसेल. गणेशाच्या कृपेने ज्यांची इच्छा पूर्ण होणार आहे अशी आणखीन एक रास म्हणजे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीला या काळात सर्वाधिक फायदा मिळताना दिसेल. येणारा काळ तुमच्यासाठी शुभ राहील कारण त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एखादं मोठं यश सुद्धा त्यांना मिळू शकतं. जी कुठली योजना घेऊन तुम्ही पुढे चालत आहात ती योजना निश्चितच सफल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीतून सुद्धा चांगला परतावा मिळू शकतो. या संपूर्ण महिन्यात कुटुंबात सुख शांतता नांदताना दिसेल. गणेश कृपेने इच्छापूर्ती होण्याची दुसरी रास आहे ती म्हणजे धनुरास. जवळजवळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता तूळ राशीच्या लोकांची आहे. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा प्रगती होऊ शकते. लाभ मिळू शकतो. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला जे यश अपेक्षित आहे ते या काळात मिळू शकतं. फक्त अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर अनपेक्षित ठिकाणाहून सुद्धा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मेहनतीवर आणि प्रयत्नांवर खुश होतील आणि तुमची प्रशंसा करताना दिसतील. आता वळूयात मीन राशीकडे.
गणपती बाप्पाचं आगमन या राशीसाठी शुभ ठरणार आहे. सौभाग्यामध्ये वाढ करणारा काळ तुमच्यासाठी ठरणार आहे. नियमित कामं तुमची अगदी वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. त्याचबरोबर बेरोजगार असाल तर रोजगार प्राप्तीच्या चांगल्या संधी देखील या काळात मिळतील. तुम्ही प्रयत्न मात्र पूर्ण करा. नोकरदार लोकांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवसायाशी संबंधित लोकांवर विशेष प्रकारचा प्रभाव दिसून येईल. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी तुम्हाला मात्र जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. तर मंडळी, या होत्या त्या 6 राशी ज्यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पाची कृपा होणार आहे असंच वाटेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, तुमची रास कुठलीही असू द्या, पण तुम्हाला जर तुमची एखादी इच्छापूर्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही एक उपाय नक्कीच करू शकता. तो म्हणजे गणपतीचे 10 दिवस आहेत त्यामध्ये अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय सगळ्याच राशीची लोक करू शकतात, ज्यामुळे तुमच्या मनातील जी कुठली इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते. गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर हा उपाय नक्कीच करून पहा. मग मंडळी, तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.